उन्हाळ्याची सुरुवात तर झालीच आहे, तर या उन्हाळ्यामध्ये तुम्ही अशा प्रकारची घरच्या घरी अगदी मोजक्या साहित्यात बनणारी केळापासून बनलेली ही चॉकलेट आईस्क्रीम नक्कीच बनवू शकता आणि याचा आस्वाद घेऊ शकता. याचा आस्वाद तर मी घेणारच आहे. खूप अप्रतिम झालेली आहे. नक्की ट्राय करू शकता. चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूयात. त्यासाठी मी इथे 4 केळं घेतलेली आहेत. ही 4 केळं आणि आपल्याला लागणार आहे एक छोटासा एअरटाईट डब्बा. तर मी इथे एक डब्बाही घेतलेला आहे. केळाची सर्वात पहिल्यांदा आपण सालं काढून घेणार आहोत. अतिशय मोजकं साहित्य आहे आणि भयंकर छान हेल्दी अशी ही आईस्क्रीम बनते. नक्की बनवून बघा आणि बनवल्यानंतर कसं जमलं हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका. त्याचबरोबर माझ्या चॅनलवरती नवीन असाल, सर्वात पहिल्यांदाच व्हिडिओ बघताय आणि जर व्हिडिओ आवडत असेल तर जरूर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. सर्व केळ्यांच्या अशा पद्धतीने आपण कापा करून घेणार आहोत आणि ही आईस्क्रीम साधारण 6 जणांना पुरेल अशी आहे. आता हे केळ्याचे जे काप आहेत ते आपल्याला ह्या डब्यामध्ये घालून फ्रीझरमध्ये साधारण 2 तास ठेवायचे आहेत. झाकण घालून घेऊयात आणि झाकण लावल्यानंतर आपण हे फ्रीझरमध्ये 2 तास सेट करण्यासाठी ठेवणार आहोत. मी इथे झाकण लावते आणि फ्रीझरमध्ये आपण 2 तास ठेवणार आहोत. 2 तासानंतर आपले जे केळ्याचे काप आहे ते फ्रीज झालेले आहेत, तुम्ही बघू शकता. आणि त्याचबरोबर आपल्याला लागणार आहे अगदी मोजकं साहित्य. इथे मी 10 ते 12 काजू घेतलेले आहेत. 2 चमचे साखर घेतलेली आहे. 1 चमचा इथे कोको पावडर आपण वापरणार आहोत आणि इथे अगदी थोडंसं आपल्याला पाव कप दूध घ्यायचं आहे. तर इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये सर्वात पहिल्यांदा आपण केळं घेणार आहोत. तुम्हाला माझ्या रेसिपीज कशा वाटतात कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका. जर आवडत असतील तर जरूर लाईक करा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला राहिलेलं साहित्य घालून घ्यायचं आहे. आता इथे मी कोको पावडरचा वापर केलेला आहे. त्याच्याऐवजी तुम्ही कोणतीही कॅडबरीसुद्धा यामध्ये घालू शकता. साखर घालून घेऊयात, काजूही घालून घेऊयात आणि इथे पाव कप आपण दूध घातलेलं आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये छान आपण मिक्स करून घेऊयात आणि त्याच्यानंतर त्याच डब्यामध्ये मी हे मिश्रण घालून घेणार आहेत. अगदी झटपट होणारी ही हेल्दी अशी आईस्क्रीम तुम्हाला नक्की आवडेल आणि पोरांनाही नक्की आवडेल. जरूर करून बघा. झाकण लावून घेऊयात आणि फ्रीजमध्ये आपण ही आईस्क्रीम सेट करण्यासाठी ठेवूयात. फ्रीझरमध्ये आपल्याला साधारण 8 ते 10 तास ही सेट करण्यासाठी ठेवायची आहे. तुम्ही बघू शकता मस्त जमलेली आहे आणि याचा आस्वाद मी घेणार आहे. तुम्हीही जरूर घ्या. साईड्स मी अशा पद्धतीने मोकळ्या करून घेते. आहा, खूप सुंदर असा हा फ्लेवरफुल केळ्याची आईस्क्रीम आता इथे आपण बघतोय. आहा, मस्त झालेली आहे, छान सेट झालेली आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आणि अशाच वेगवेगळ्या उन्हाळ्याच्या रेसिपीज मी इथे दाखवणार आहे. जरूर सबस्क्राईब करा. मस्त कट होती आणि छान असं टेक्स्चर आलेलं आहे. अप्रतिम अशी कोको पावडर टाकल्यामुळे याला एक वेगळा चॉकलेटी फ्लेवर आलेला आहे. मस्त दिसतीये. तुम्हाला कशी वाटली कमेंट करून सांगायला विसरू नका. आता आपण सर्व करून घेऊयात. मी मध्ये मध्ये काजूचे आणि ह्याचे जे तुकडे आहेत ते तसेच ठेवलेत. पूर्ण फाईन असं मिक्सचर बनवलेलं नाही आहे, त्यामुळे खाताना खूप सुंदर अशी ही आईस्क्रीम लागणार आहे. माझ्याकडे स्कूपर नाही आहे, त्याच्यामुळे मी अशा पद्धतीने सुरीनेच कट केलेली आहे. वाव, मस्त दिसतीये. सर्व करून घेऊयात. अगदी सगळ्यांना आवडेल अशी ही आईस्क्रीम झालेली आहे. तर बाहेरची विकत आणण्यापेक्षा तुम्ही अशा पद्धतीने केळापासून अगदी मोजक्या साहित्यात आईस्क्रीम बनवू शकता आणि त्याच्यावरती मी अशा पद्धतीने चॉकलेट सिरपही घालून घेणार आहे. चॉकलेट सिरपमुळे लहान मुलांना नक्कीच ही आईस्क्रीम आवडते. नक्की ट्राय करून बघा आणि अशा पद्धतीने सर्व करा. आहा, सुंदर दिसते ही आपली केळापासूनची आईस्क्रीम. त्यामुळे केळं आपल्या घरामध्ये असतील तर तुम्ही अशा पद्धतीने केळाची आईस्क्रीम घरच्या घरी अगदी मोजक्या साहित्यात बनवू शकता. थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. परत एकदा भेटूयात अशी एक छान रेसिपी घेऊन.